बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। आपणास दीक्षा देण्यासाठी भंतेजींना इथे आमंत्रित करतो। श्रद्धेय भदंत आर्य नागार्जुन सुराई ससाई सर। सब लोग हाथ जोड़ो। पहले भी बताया ऊंचा स्वर में बोलो। शुरुआत करता हूं। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। मनो नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अधीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामे स्मिच्छाचारा
ब्रह्मण्ये सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमण्ये सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मच्चपामा तथाना वेरमण्ये सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। अभी पूरा 22 प्रतिज्ञा में बोलेंगे, नंतर मराठी में होगा। मराठी में जोरदार आवाज से 22 प्रतिज्ञा को मानना चाहिए। एक आवाज में मराठी में देता हूं। मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देवा म्हणणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही। दूसरा, मी राम व कृष्ण यांना देवा मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवातेस मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही। देवताने बोलो, देवताने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय। हा खोटा व कृष्ण प्रचार आहे। मी मानतो, मी सध्या पक्ष करणार नाही। जोर से बोलो, पिंडदान करणार नाही। मी बुद्ध धर्माच्या विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्रह्मांच्या हातून करून येणार नाही।
सर्व मनुष्य मातृ समान आहेत असे मी म्हणतो. मी समता स्थापना करण्याची प्रयत्न करीन. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंबन करीन. मी तथागताने सांगितले 10 पारमितांचे मी पालन करूं. मैं सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे धारण पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान शील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सगळे पालन मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्य मातृत्वाच्या उत्कृष्टता हानिकारक असरण्य व मनुष्य मातृला असमान व तिच्या मानमान्य हिंदू धर्माच्या ही तज्ञ करते व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. बुद्ध धम्म हाच सद्धर्म आहे अशी माझी कठोरी पदरेली आहे. आजी माझा नया जन्म होता है असे मी मानतो. इस पर मी बुद्धाच्या शिकवणूक प्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो आहे. सब लोग अभी प्रतिज्ञा दिया. जोरदार हाथ उठा के सब लोग इधर का हाथ उठा के जोर से आज नारी लगाना है. भगवान बुद्ध की और जोर से बोलो भगवान बुद्ध की. भगवान बुद्ध की. बोधि सत्व बाबा साहब अम्बेडकर की.
बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर की, बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर की। और मंत्र जय भीम, जय भीम, जय भीम। या सगळ्या सोहळ्याचे मानकरी हनुमंतदादा काके उपरे यांना अभिवादन करतो। 1956ला 14 ऑक्टोबर रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। त्या दिवसाची मला आज आठवण होत आहे। इतक्या मोठ्या संख्येने ओबीसी समाज हा बुद्ध धर्मात परिवर्तन होत आहे हे बघून अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी भारत बौद्धमय करीन। त्या गोष्टीची प्रचिती आज इथं पाहायला मिळत आहे। एवढ्या मोठ्या संख्येने जर ओबीसी समाज हा बौद्ध धर्मात परिवर्तित होत असेल तर भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। चौदा ऑक्टोबर 1956 साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नागपूर शहराचं नागपूर भूमीचं धम्मदीक्षेकरता जी निवड केली त्याचं कारण देताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पूर्वी ही नागांची भूमी होती आणि नागवंशीय लोक हे बौद्ध धर्मीय होते। मी आपणास सांगू इच्छितो की त्या नागवंशीय बौद्ध धर्मीयाचे लोक आम्ही त्यांचे वंशीज आहोत आणि ज्याप्रमाणे हनुमंत काका उपरे यांनी संशोधन करून ओबीसी हे पुढचे बौद्ध होते हे सिद्ध केलं, त्या गोष्टीला आज इथं उजाळा प्राप्त झाला। हा एवढ्या मोठ्या संख्येने ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित झाला आणि भदंत आर्य नागार्जुन सुरई सेसेजी यांच्या हस्ते त्यांनी धम्मदीक्षा घेतली। बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं मला वाटते। मी असं आपण सगळ्यांचं अभिनंदन करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम, जय भारत। मित्रांनो, आता आपल्याला कळलं असेल सदा फुले काकांनी सांगितलं की याच ठिकाणी 1956 साली बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि हा धम्मचक्र गतिमान झाला होता। मधल्या काळामध्ये काय तो थांबला होता काय? मला वाटत नाही तो थांबला नव्हता, पण हळूहळू चालत होता। कदाचित ती आरामच्या हातात लागत नव्हती
आणि आम्ही सगळे लोक स्तब्ध बसलो होतो. फुलझिले काकांनी आम्हाला सांगितलं की ओबीसी ज्या दिवशी धर्मांतर करतील, बुद्ध धम्माची दीक्षा घेतील, सर्वात मोठा वर्ग या देशातला 52% म्हणजे अर्ध्याहून अधिक, आज तो 65%च्या जवळपास असला पाहिजे. हा वर्ग ज्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतील आपोआपच हा देश बुद्धमय होईल, बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होईल. उपरे काकांनी हीच कडी घेऊन बुद्ध धम्माच्या वाटेवर अभियान सुरू केले आणि आज ते हयात नसताना सुद्धा उपरे कुटुंबीय त्यांच्या संकल्पाला मान देऊन आज इथे उपस्थित आहे आणि बुद्ध धम्माची दीक्षा आज आपल्या समोर इथे सर्वांनी स्वीकारलेली आहे. मी या उपरे कुटुंबांचा इथे मला अभिमान वाटतो की हे कुटुंब, या कुटुंबाने हा देश बौद्धमय करण्याचा जो संकल्प केला आहे, हा संकल्प लहानसा नाही आहे, फक्त धर्मापुरता नाही आहे, हा धर्म बदलून काही होणार एवढ्यासाठी नाही आहे. ओबीसींची जी शेकडो वर्षे, हजारो वर्षे या देशात मानहानी होत होती, मानहानी. त्यांना समाजात माणूस म्हणून इथे माणुसकीचं आपलेपण मिळत नव्हतं. त्याला शूद्र म्हणून गणल्या जात होतं. त्याला तांब्याभर पाणी अन्नासाठी किंवा आपल्या संपत्तीतला वाटा कधी मिळत नव्हता. यासाठी हनुमंत काका उपरेंनी गेली 25-30 वर्षे ओबीसींचं आंदोलन या देशामध्ये चालवलं, महाराष्ट्रामध्ये चालवलं. अनेक प्रकारे आंदोलनाची त्यांनी धुरा सांभाळली. मंडल आयोग लागू झालं, मंडल आयोगात सुद्धा 27% बोळवण केल्या गेली आणि त्यातही त्यांना क्रीमी लेअर लावून या मंडल आयोगाच्या आरक्षणाचे पंख छाटले गेले. ओबीसींच्या हाती फक्त दुपारने आले. आज ओबीसींची दैना काय आहे? अरे आमचे जे बुद्ध झालेत ते पुढे गेलेत, ब्राह्मणांच्या बरोबरीने गेले, कदाचित त्यांच्या पुढे गेलेत. ओबीसींनी काय पाप केलं होतं? ओबीसींनी पाप नाही, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये ज्या खाईत पडले, ब्राह्मणी व्रत वैकल्यात डुबले, या मनुवादाच्या षडयंत्रात डुबले. उपरे काकांनी खरं तर त्यांना त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी या देशात सगळ्यांना, सगळ्या बहुजनांना या खाईतून बाहेर काढण्यासाठी आवाहन केलं होतं. पण तेव्हा आमचा ओबीसी शाळेत गेलेला नव्हता, शिकला नव्हता, सवरलेला नव्हता. त्यामुळे त्यांची तेव्हा ऐपत नव्हती. शिक्षणाशिवाय ऐपत बनत नाही हे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. उपरे काकांनी आम्हाला ती गोष्ट समजावून सांगितली आणि म्हणून आमचा ओबीसी बांधव आज या मनुवादाच्या खाईतून बाहेर पडतो आहे. ती सगळी व्रत वैकल्य कर्मकांड झुगारून दिले आहे आणि आज आपल्या समोर इथं दीक्षा घेण्यास तो प्रवृत्ती झालेला आहे. मी एवढंच सांगेन, वेळ फार कमी आहे. गोष्ट एवढी आहे की या देशामध्ये हे ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर का आलेत? दुसरं एक कारण आहे, हा झाला निजी कारभार की ओबीसींची प्रगती का होत नाही आणि त्यांना या देशामध्ये मान सन्मान मिळत नाही, म्हणून आंदोलन झाले आणि आंदोलनामध्ये सुद्धा काही यश मिळत नाही आहे. आमचे खूपसे ओबीसी पंडित आणि बरेचसे नेते आहेत, ते अनेक आंदोलन करीत आहेत. पण उपरे काकाने नीट गाळणे करून समजून घेतलं होतं, या देशात आंदोलन कुणापुढे करताय तुम्ही? भीक कोणासमोर मागताय? ज्यांनी षडयंत्र रचले त्यांच्या पुढे नाही. हे षडयंत्र उलटून टाकण्याचंच उपरे काकांनी आवाहन केलं. हे षडयंत्र उपटून टाकण्यासाठी मनुवाद आपण सोडला पाहिजे. हे षडयंत्र उपटून काढण्यासाठी या ब्राह्मणशाहीतून बाहेर निघालं पाहिजे. अर्थात आम्ही या ज्या हिंदू धर्मात वसलेलो आहोत, याला लाथ मारून आम्ही बाहेर आल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही. आमचा ऐकणार कोण आहे? या देशामध्ये समता नाही आहे, विषमता. हा धर्मच फक्त विषमतेच्या पायावर रुळलेला आहे. आम्ही कोणाला वाईट बनत नाही, कोणाच्या धर्माच्या विरोधात काही नाही आहे. धर्म सगळ्यांचा देश आहे. असं म्हणतात की या देशातील सगळे धर्मीय हिंदू आहेत. मी सुद्धा हिंदूच आहे ना. मुद्दा असा आहे की आम्ही हिंदू धर्माचे 365 दिवस जर पालन पोषण करतो, व्रत वैकल्य करतो, एकही दिवस असा नाही जात की आम्ही या धर्माचं पालन केलं नाही. मग आम्हाला अन्याय का? हेच तर उपरे काकांनी आम्हाला समजावून सांगितलं होतं. अरे तुझ्यावर अन्याय काय? तू गुलाम झाला आहेस,
तू जातीचा गुलाम झाला, धर्माचा गुलाम झालायस, मग तुझी प्रगती कशी होणार? अरे तुला गुलाम केल्याशिवाय त्यांची प्रगती गुलाम करणारे त्यांची प्रगती साधत असतात आणि आम्ही गुलाम. पण काय होतं, गुलामाला गुलामाची जाणीव झाली नव्हती. उपरे काकांनी ती जाणीव करून दिली आम्हाला. उपरे काकांचे आमच्या ओबीसी समाजावर खूप मोठे आम्ही त्यांचे आभार मानायला पाहिजे आणि उपरे काकांचा जय केला पाहिजे. त्यांच्या नावाने सत्यशोधक ओबीसी परिषद ही चळवळ, चलो बुद्ध की ओर, ही चळवळ कायम चालू राहील. हा शेवट नाही आहे. आम्ही नेहमी सांगत आलो का हा बुद्ध धम्माचा आज जो कार्यक्रम झाला आहे, हे जे दीक्षा समारंभ झालाय, हा दीक्षा आरंभ म्हणतो आम्ही याला. आज आरंभ झालाय. आमच्या इथे अनेक नेते आहेत की हे वेगवेगळ्या ठिकाणी आता हा कार्यक्रम पुढे नेणार आहे. देशभरात हा कार्यक्रम जाणार आहे. आपणही हा संदेश द्या, लाजू नका. बुद्ध धर्मामध्ये येण्यासाठी लाजू नका. आणि बुद्ध जे आहेत त्यांनी सुद्धा लाजू नका. आमच्या सारख्याने तुम्ही आधीच का नाही आणलं हो? का नाही तुम्ही कुणाची वाट बघितली होती? उपरे काकांची कशाला वाट बघेल? मी अजूनही सांगेन, सगळ्या नेत्यांना सांगेन, बुद्ध बांधव उपरे काका म्हणायचे आमचे वडील बंधू आहेत आणि यांना घेतल्याशिवाय आमचं काम होणार नाही. मान्य आहे, पण तुम्ही आम्हाला धम्म कधी सांगणार? अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाबासाहेबांचा संकल्प त्याशिवाय पूर्ण होणार नाहीये. तुमच्या खांद्यावर आमचं सर्व काही आहे. आज जर इथे सुखदेव काकांनी जर का आम्हाला इथे थारा दिला नसता, त्यांनी जरी आयोजन केलं नसतं, कदाचित कार्यक्रम झाला नसता. तुमच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आपल्या धर्मात घेण्यासाठी तुम्ही लाजता काय? तुम्ही आता या कार्यक्रमानंतर देशभर, मी तर म्हणेन बुद्ध धर्माचे देशभर मोठे प्रचारक व्हायला पाहिजे. ओबीसीमध्ये प्रचारक कशाला पाहिजे? आमचे भंते बंधू इथे बसलेले आहेत, त्यांनी ओबीसींच्या घरी जाऊन का प्रचार करू नये? आम्हाला बुद्ध धर्म का समजावून सांगू नये? आमच्या सोबत काही ब्राह्मण लोकही आलेत, आमचे आहेत माझ्यासोबत. चित्पावून ब्राह्मण आलेले आहेत, दीक्षा घेतली त्यांनी आता. माझ्यासोबत काही मुसलमान कुटुंब आलेत, दीक्षा घेतली त्यांनी आता. कोण गेलं तुमच्यापैकी? मला कुणाची लाज काढायची नाहीये, वाईट वाटून घ्यायचं. आपण स्वतःला समजून घेऊया, शिकूया, बंधुप्रेम आपसामध्ये वाढवूया. मैत्री भावाने हे माझ्यासोबत जेवढे लोक आलेले आहेत, उपरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक आहेत, प्रेमामुळे आलेले आहेत. प्रेमा खातीर का हा माणूस जे काही सांगतो, उपरे काका जे काही सांगतात ते सत्य सांगतात हे त्यांना कळलं, प्रेमापोटी कळलंय. त्यानंतर मी सुद्धा 25 वर्षे विचार करत होतो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होतो. मी इथं धनवटी रंग मंदिरचा एक मी कार्यकर्ता होतो, इथलं शिबिर केलेलं आहे. पण हा मुद्दा कळत नव्हता मला. निधर्मी झालो. पण धर्म काही गोष्ट असते, आपसामध्ये राहण्यासाठी मैत्रीभाव, बंधुभाव, याच्यासाठी एक धर्माची काही गरज असते. ते मात्र उपरे काकांनी आम्हाला सांगितलं हो, नाही तर मी सुद्धा असाच राहिलो असतो. 25 वर्षे लागले मला. 1990 मध्ये मी हा विचार करत होतो की आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन करायची, समाजातली कर्मकांड जर बंद करायचे आहे. आता मला एवढ्या वर्षानंतर मला समजलं की नाही, त्याला पर्याय दिला पाहिजे. आणि तो पर्याय म्हणजे बुद्ध धर्माचाच पर्याय आहे. वैज्ञानिक धर्म आहे हा वैज्ञानिक धर्म आहे. आम्ही कधी समजावून सांगणार? तो काही धर्म म्हणजे काही असा धर्म नावाचा काही डोलारा नाही आहे. जीवनशैली आहे. जीवन एकमेकांशी बंधुभावाने वागायचं आहे, मैत्रीभावाने वागायचं आहे, नीतिमत्तेने वागायचं आहे. आम्ही व्यसन करणार नाही आहे, व्यभिचार करणार नाही. आता 22 प्रतिज्ञा ऐकल्या आमच्या बंधूंनी. इतकं चांगलं कुठे आहे अजून? मग हा धर्म जर मैत्रीभाव, बंधुभाव वाढवण्यासाठी आपसामध्ये मतभेद सोडून जर हा सगळा देश एक होण्याची शक्यता या धर्मामुळे जर आहे, मग आपण मागे का राहतो? अत्त दीपो भाव, अपने अंदर जाओ. बुद्धं शरणं गच्छामि. ॲडव्होकेट ओमप्रकाश मौर्य भिवंडी. आज इस नागपुर भूमि में 30 साल पहले यहाँ जो एक संगठन थी जो पूरे देश में राष्ट्रीय सर्वनाथ संघ का काम कर रहा है, 35 वर्ष पूर्वी मी या संघटनामध्ये काम करत होतो. मित्रों, मैं अभी आपको बताया, हमारा समाज पूरे देश में शाक्य, मौर्य, सैनी, कुशवाहा और हमारे महाराष्ट्र में माली समाज ऐसा देखा जाता है. पूरे देश में हमारा 15 से 20 कोटि समाज है. और अभी यवतमाल में हमारे गोरे साहब वगैरह सब बैठे हुए हैं यहाँ पे. पूरे देश में सत्यशोधक, गोलमेज परिषद तमाम अलग अलग माध्यम से काम कर रहे हैं. मैं आपको गवाही देता हूँ इस पवित्र भूमि से, चूंकि आज समय बहुत कम है,
कि हनुमंत काका मेरे 30 साल के अभियान में, मेरे जीवन में 17 साल से लेकर 24-25 साल तक मैं हिंदू धर्म के आंदोलन में, मैं आरएसएस में था, मैं विश्व हिंदू परिषद में था, मैं हिंदू धर्म के सभी किताबों का अध्ययन करने के बाद मैं चारों वेद, 18 पुराण, उपनिषद, मनुस्मृति, याज्ञवल्क्य स्मृति, गीता, महाभारत, सारे धर्म के अध्ययन के बाद में मेरे जीवन में मैंने एक टर्नअप लिया और वो टर्नअप हमने हमारे जीवन में जो एक परिवर्तन किया, विश्व के सारे धर्मों को अध्ययन के बाद में तथागत बुद्ध का ये मार्ग सबसे अच्छा कैसे है, मैं 2 मिनट में इसको डिफाइन करूंगा। और मुझे यहाँ जो काका का जो परिवार था, आज कई साल से जब थे, मुझे महाराष्ट्र के विभिन्न ठिकानों में लेके गए, सोलापुर में, कोल्हापुर में, पुणे में, हर जगह कार्यक्रम हुआ। काका मुझको बोलते थे कि हर जगह उन्होंने, मेरे घर पे कई बार आए, उन्होंने मुझको एक प्रोत्साहित किया कि आप इतने धर्म ग्रंथों के अध्ययन के बाद में आप कुछ बुक्स लिखो, अध्ययन करो। लेकिन मैंने लाइफ में हमको लिखने का मौका नहीं मिला। मित्रों, मैं आपको गवाही देता हूँ इस भूमि से कि कोटि कोटि लोग पूरे देश के अंदर 16 राज्य में हमारा वर्क चालू है, हमारा मिशन बा चालू है, हमारी कम से कम 150 संगठनाएं चालू हैं पूरे समाज के अंदर। हमारा अभी जो यादव समाज है, यादव शक्ति के माध्यम से पूरा यादव समाज उत्तर भारत में धम्म क्रांति की तरफ बढ़ रहा है। आप सब यादव शक्ति मैगजीन को आप देखिए। हमारा जो मौर्य साक्या समाज है, महाराष्ट्र में माली समाज है, विभिन्न जगह में पूरा कार्यक्रम लगा रहे हैं। ये हमारी ये दीक्षा का एक शुरुआत है, अभी ये खत्म नहीं हुआ है। जब तक ये धम्म, पूरा देश ये धम्ममय नहीं होगा। मित्रों, बाबा ने कलम के बल पर पूरे देश को, पूरे भारत को बौद्धमय कर दिया है। बाबांनी जीवनामध्ये कुठलाही काम शिल्लक ठेवणार नाही, हा लक्षात ठेवा तुम्ही। बाबा ने कलम के बल पर पूरे भारत को बौद्धमय कर दिया है। चाचा और बापू को समझा ही नहीं, चाचा और बापू को समझा ही नहीं, बाबा ने पूरे भारत को बौद्धमय कर दिया। बाबा ने नोट में दिया, बाबा ने संविधान में दिया, बाबा ने पार्लियामेंट में दिया। बाबा जो आज इस भारत में सबसे अच्छा जो रत्न, भारत रत्न मिलता है, उसमें भी हमारा पीपल के पान के बीच में सम्राट अशोक का लाट, ध्वज में दिया, नोट में दिया, करेंसी में दिया। बाबा ने कलम के बल पर पूरे भारत को बौद्धमय कर दिया है। हमको धम्म को बताना है। अभी तक हमको धम्म को, ये भगवान बुद्ध का धम्म इस विश्व में सबसे सर्वोत्तम धम्म है, इसको हमको चर्चा करना है। 1-2 मिनट में डिफाइन करूंगा, क्योंकि बहुत बड़ा कार्यक्रम है और हमको पूरे देश में काम चलाना है। मित्रों, मेरे लाइफ में जो कुरान शरीफ, बाइबल, तौरेत, ज़बूर, वेद, पुराण, उपनिषद, सारे धर्मों ग्रंथ पढ़ने के बाद में जो हम लोग आज धम्म की तरफ आ रहे हैं, क्यों आ रहे हैं? हिंदू धर्म में उनका चारों वेद आसमान से आई हुई किताब है। कुरान शरीफ भी कहता है कि वो ऊपर से आई हुई किताब है। बाइबल भी बोलते हैं आसमान से आया हुआ किताब है। भगवान बुद्ध का धम्म, ये भगवान बुद्ध की कही हुई वाणी है, ये आसमान से आई हुई किताब नहीं है। हिंदू धर्म में धर्म का ठेकेदार लंबी दाढ़ी, बाकी के सारे धर्मों में धर्म का ठेकेदार लंबी दाढ़ी। हमारे तथागत बुद्ध के धम्म में पूरा साफ है, मामला साफ है, ट्रांसपेरेंट है। हिंदू धर्म में स्त्रियों को धर्म का अधिकार नहीं है। मुस्लिम धर्म में स्त्रियों का धर्म का अधिकार नहीं है। क्रिश्चियन में स्त्रियों को धर्म का अधिकार नहीं है। तथागत बुद्ध ने धम्म में स्त्रियों का सबसे पहले अधिकार दिया, प्रथम अधिकार दिया। हिंदू धर्म में एको अहम द्वितीयो नास्ति मम शरणमयामि, मेरी शरण में आ जाओ। इस्लाम कहता है ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसके पैगंबर है, अल्लाह की शरण में जाओ। क्रिश्चियन बोलते हैं गॉड की शरण में जाओ। हमारा भगवान बुद्ध का धम्म कहता है हमको किसी के शरण में जाने की जरूरत नहीं है। अत्त दीपो भव, अपने अंदर जाओ। हिंदू धर्म में स्वर्ग नरक का कंसेप्ट है, इस्लाम में जन्नत जहन्नम का कंसेप्ट है, ईसाई में हेल ह्यूमन का कंसेप्ट है। भगवान बुद्ध के धम्म में इसी जीवन में ही स्वर्ग नरक है, ऊपर कहीं आसमान में स्वर्ग नरक नहीं है। हिंदू धर्म में बलि प्रथा है, इस्लाम में बलि प्रथा है, क्रिश्चियन में कुर्बानी सिस्टम, बलि प्रथा है। भगवान बुद्ध के धम्म में किसी जीव को मारना कोई धर्म नहीं है। हिंदू धर्म में जो वेद में लिखा है, वेद में भले लिखा हो ब्राह्मण मुख मा जायते बाहु राजेन्द्रम कृतम उरु यदसत्पदभ्या शूद्रम रजायते, वेद में लिखा। मैं भूल गया था, आज का सबसे पवित्र दिन हमारी गुलामी की उस पुस्तक को बाबा साहब ने जलाया था, उसको भी हमको याद करना है।
चूंकि मैं थोड़ा सा मैं खूब डिस्टर्ब हूं कि थोड़े ही समय में हमको बोलना था यहाँ पर, तो उस पुस्तक को क्यों जलाया? चूंकि जहाँ वेदों में, मनुस्मृति में ब्राह्मण मुखमा जायते बाहु राजेन्द्रम कृतम उरु यदस्पदभ्यास शूद्रम जायते, वहीं तथागत बुद्ध ने कहा था न जटा ही गोतने न जच्चा हो तू ब्राह्मण यम सच्चंद धमू सोच ब्राह्मण। म्हणजे कितना फर्क है। हिंदू धर्म में आज तक ये जो चार शंकराचार्य हैं, शंकराचार्य के अभी बाबा रामदेव खूब चिल्लाता है, वो ओबीसी समाज का है, कितना मूर्ख बना रहा है, लेकिन वो जगत शंकराचार्य की पदवी पर जीते जी वो बैठ नहीं सकता। उसको नहीं मालूम है। वो जिस पतंजलि की बात करता है उसको इतिहास के बारे में जानकारी नहीं है। मित्रों, समय नहीं है, मैं खूब चर्चा करूंगा, यहाँ बताऊंगा मैं। हिंदू धर्म में शंकराचार्य के अतिरिक्त कभी कोई स्त्रियों को धम्म का अधिकार नहीं। इस्लाम में आज तक कभी कोई स्त्री मौलाना मौलवी हुई क्या? क्रिश्चियन में पोप जॉन पॉल फादर उनका होता है, आप देखिए। लेकिन भगवान बुद्ध के धर्म में स्त्रियों का सबसे बड़ा सम्मान, सबसे बड़ा अधिकार है। मैं इस विषय पर मैं घंटों बोल सकता हूं कि आज हमारा जो ओबीसी समाज है, काका हमको हमेशा कहते थे कि हम हमारे घर में जा रहे हैं, ये बराबर है। मुझे याद है कि हम उत्तर प्रदेश में हम लोग एक कार्यक्रम लगा रहे थे, वहाँ हमारा ऐसा कार्यक्रम घर वापसी का कार्यक्रम था। हमारी विभिन्न संगठनाएं पूरे देश में चल रही हैं, घर वापसी का कार्यक्रम। तो हम लोग आ घर लौट चले ऐसा कार्यक्रम था। इन्होंने आगरा में बोला घर वापसी शॉर्टकट, 2-4 टोपी पहनाया, उन्होंने पैसे दिए, बुलाए, बिठाए, और वहाँ पे उन्होंने कहा कि अरे इतने इतने लोग हमारे यहाँ आ गए। बाद में पता चला कि वो सब पकड़ के पैसे देकर उनको बुलाया गया, उनसे इंटरव्यू लिया गया। तो हम लोग, मीडिया पूरा आया, हमसे पूछे अरे भाई ऐसा ऐसा इस ढंग से घटना थी। बोला जिस घर के अंदर जहाँ इंसान तो क्या, जहाँ जानवर से बदतर पोजीशन है, जिस घर के अंदर दया नहीं है, क्षमा नहीं है, करुणा नहीं है, मैत्री नहीं है, प्रेम नहीं है, जिस घर के अंदर छुआछूत है, अस्पृश्यता है, जिस घर में भाईचारगी नहीं है, उस घर में हम लोग कैसे जा सकते हैं? अब ये घर छोड़ने का वक्त आ गया है मित्रों। और मैं आपको इस भूमि से मैं आपको गवाही देता हूँ। हमारे महाराष्ट्र में अभी मैंने राठौड़ जी को कहा था कि इस तरह से मुंबई में हम एक बड़ा कार्यक्रम करेंगे। हमारे बहुत से बड़े बड़े तमाम अधिकारी यहाँ आए हुए बैठे हुए हैं। मेरे उनसे नम्र निवेदन है कि हमारा एक मिशन बा चल रहा है पूरे देश के अंदर, मिशन BA। उस मिशन बा का नेता कोई मैं नहीं हूँ, उस मिशन बा का नेता बाबा साहब अम्बेडकर हैं। मिशन बा, और मिशन बा मीन्स B फॉर बुद्धा, A फॉर अशोक, B फॉर बुद्धा, A फॉर अकबर, B फॉर बुद्धा, A फॉर अम्बेडकर। मिशन बा मीन्स बाबासाहेबांचे दिलेले 22 प्रतिज्ञा अभियान। मिशन बा मीन्स बहुजन हिताय बहुजन सुखाय। मिशन बा मीन्स BA बाबासाहेब आंबेडकर। मिशन बा मीन्स बाबाचा अपूर्ण नाव। मिशन बा मीन्स ज्योती बाबाचा बा। मिशन बा मीन्स गाडगे बाबाचा बा। आणि ज्यावेळी कोटी कोटी ओबीसी समाज धम्माकडे येणार त्यावेळी मिशन बाचा बाबा होऊन जाईल। जय भीम। सुभाष मुळे नाशिकहून आलेले आहेत। ते तेली समाजाचे पूर्वाश्रमीचे, यानंतर आपल्याला सगळ्या जाती विसरून जायच्या आहेत त्याची त्यांना जाणीव आहे, पण या पूर्वाश्रमीचे ते तेली समाजाचे आहेत। ते आपलं 2 मिनिटात आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करतील। तथागत विज्ञानवादी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मृत्यूशेष हनुमंत काका उपरे, आज आम्ही ओबीसी बुद्ध धर्मात का येतो आहे? काय गरज पडली आम्हाला बुद्ध धर्मात यायची? कुठल्या धर्मात होतो आम्ही? कोणता आमचा धर्म होता? अरे आम्हाला धर्मच नव्हता। ज्या धर्माने आम्हाला सांगितलं की तेल्याचं तकळ सकाळी तोंड पाहून तेल्याचं, डोर चमार नारी सभय ताडन की अधिकारी, काका बोलत होते, हनुमंत उपरे काका। ज्या घरामध्ये पिण्याचं पाणी नाही, ते घर गळते आहे, त्या घरात राहण्याची सोय नाही, अशा घरात आम्ही का राहावं? माझं कुटुंब पुढे बसलेलं आहे, पूर्ण कुटुंबासहित आम्ही धम्मदीक्षा घेतली आहे। यानंतर आम्ही याच्याही पुढे आमच्या समाजात जागृत करू। चलो धम्म की ओर, चलो धम्म की ओर। आम्ही रामायण पाहिलं, आम्ही महाभारत पाहिलं, आम्ही वाचन केलं, उपरे काकांनी दिलेले आम्ही पुस्तकं वाचले पडगम नावाचे। काय दिसलं आम्हाला रामायण महाभारतामध्ये? गुलामी दिसली, गुलामी। ज्या धर्मामध्ये आम्ही गुलाम आहो, आम्हाला हक्कच नाही आहे। आम्ही एखाद्या काल्पनिक देवाचं चारित्र्य विचारलं की याचं नाव काय, याचं 7 बाऱ्यावर नाव आहे काय, याच्या बापाचं नाव काय, याचं आडनाव काय, याच्या मावशीचं नाव काय? हैरान गल्ली परेशान नगर ढूंढते रह जाओगे। टायर चंद ट्यूब चंद साइकिल वाले हैरान गल्ली ढूंढते रह जाओगे।
आम्ही आवाहन करतो, आमच्या महापुरुषाचा इतिहास विचारा, तथागतांचा इतिहास विचारा, बाबासाहेबांचा इतिहास विचारा, गाडगे बाबांचा इतिहास विचारा. आम्ही सर्व तुम्हाला पर्टिक्युलरली सांगू, कुठे जन्म झाला, काय झालं, कधी. सृष्टीचा नियम आहे, जो आला तो जाणारच आहे. तथागत बुद्धांनी सांगितलं, जिसका निर्वाण आहे उसका निर्वाणी आहे. मग का घाबरायचं? 52 वर्ष वय झालं आम्हाला, आजही आम्हाला कुठल्या सन्मान मिळाला नाही. कुठल्या ज्या धर्मात आम्ही होतो, हिंदू धर्मात, ज्याचं आम्ही गाणं गात होतो, ज्याची आम्ही गुलामी करत होतो, आम्हाला कुठला सन्मान मिळाला नाही. आणि उपरे कागाच्या एका आवाजावर आम्ही आमची वाट बदलवली, ओबीसी चलो धम्मकेवर, तर आम्हाला मान सन्मान मिळाला. कॉम्रेड धनाजी गुरव सर. आता जय भीम कॉम्रेड म्हणायला काय हरकत नाही. जय भीम. 2011 साली आम्ही जी वाट चालायला सुरुवात केली होती, बुद्धाचा मार्ग शोधण्याची वाट, तो बुद्धाचा मार्ग आज आम्हाला मिळालेला आहे. पण हा बुद्धाचा मार्ग मिळवत असताना आम्ही आमचा एक नेता गमावल्याचं दुःख पण आहे. जर काका असते तर या कार्यक्रमाचं स्वरूप काय असू शकलं असतं हे काकांच्या कार्यक्रमाचं संयोजन बघितलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण काकांची आठवण काढून फक्त थांबून चालणार नाही, आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि पुढे जाण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच सांगून ठेवलेला आहे. आम्ही या मार्गावर येत असताना खूप अडथळे होते, पण आमचा मार्ग सुकर कुणी केला असेल तर आमच्या आधी ज्या जनसमूहाने बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून बुद्धाचा मार्ग निवडला, त्यांच्याच मुळे आम्ही आज ह्या मार्गावर सुखरूपपणे येऊन पोहोचलेलो आहोत. या निमित्तानं मला आधीच बौद्ध धम्म स्वीकारलेल्या आमच्या सगळ्या माणसांचे आभार मानायचे आहे. आता फोन यायचे बंद झालेत, कसे येतील? आज तुम्ही बघितलं, चालणारा एक माणूस तर वाट दाखवणारे 10 कार्यकर्ते होते, इकडून चला इकडून चला. आमची माणसं आज धम्म स्वीकारणारी कमी आहेत. बुद्ध म्हणाला होता, सत्याला सत्य म्हणून ओळखा. आम्ही सत्य स्वीकारलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, हा काही इव्हेंट नाही, ही एक सुरुवात आहे. आणि ज्यावेळी मधल्या जाती जमातीतला माणूस या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा राहतो, त्यावेळेला या देशाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदललेले आहेत, हे लक्षात ठेवा. आम्ही कमी आहोत, खरं आहे, पण आज नाताळ आहे आणि येशू ख्रिस्तानी माणसाच्या माणूसपणासाठी आपली आहुती दिली, हे आम्ही विसरू शकत नाही. त्यांना आमचं वंदन आहे. येशू ख्रिस्त या देशामध्ये आले, ओबीसीनी बीसीनी त्यांच्या सोबत जायचा निर्णय घेतला. महम्मद पैगंबर या देशामध्ये आले, त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समूहच पुढे झाला आणि मगच एका नव्या क्रांतीची या देशामध्ये सुरुवात झाली. ओबीसींची संख्या कमी आहे. ओबीसीना ज्या जेलमध्ये ठेवलेला आहे, त्या जेलच्या जेलरांची संख्या मात्र पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळं सगळा ओबीसी समाज मानसिक गुलामगिरीमध्ये आहे. ही मानसिक गुलामगिरी तोडायची सुरुवात आज झाली. आम्ही ही मानसिक गुलामगिरी तोडणार आहोत. जी आमची भावंड मागे राहिलेली आहेत, त्यांच्याबद्दल आमच्या मनात तिरस्कार नाही. ते अज्ञानात आहेत, त्यांना सत्याचा मार्ग अजून सापडलेला नाही. पण सत्याचा मार्ग शोधण्याची जबाबदारी त्यांची नाही. ज्यांना सत्याचा मार्ग सापडलेला आहे, त्या आमची तुमची सगळ्यांची आता ही जबाबदारी आहे की जी आमची बहुजन समाजातली माणसं अज्ञानात आहेत, त्यांना बुद्धाच्या वाटेवर आणणं. ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानाच्या माध्यमातून
आम्ही आज या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. मी आत्ता स्टेजवर बसल्यावर एक डॉक्टर मॅडमने मला प्रश्न विचारला की तुम्ही काय म्हणून बुद्ध दीक्षा घेताय. म्हणलं मी तुम्हाला मंचावर सांगतो, स्टेजवर सांगतो. मी ज्या लिंगायत पंथातून आलो आहे, या लिंगायत पंथामध्ये दोन व्यक्ती जर एकमेकाला भेटली तर शरणार्थ म्हणतात. शरणार्थ काय आहे हा प्रश्न मी माझ्या त्यावेळेसच्या सर्व गुरुजनांना विचारला. हे शरणार्थ काय? तर हे शरणार्थ नसून हे अनुसरण आहे. हे शरण नाहीये, अनुसरण आहे. नुसतं शरणार्थ म्हणून ते थांबत नाहीत, तर त्यांच्या कपाळावर 3 पांढऱ्या पट्टे आहेत. हे 3 पांढरे पट्टे कशाचं प्रतीक आहे असं जर विचारलं तर तेही त्यांना सांगता येत नाहीत. तर ते म्हणतात हे ब्रह्म विष्णू महेश आहे. पण मी आत्ताच इथं शपथ घेतली की ब्रह्म विष्णू महेशला मी देवता मानणार नाही. मग हे काय असेल, हे काय असेल याचा शोध आम्ही सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून हनुमंत काका उपरेच्या सानिध्यात आल्यामुळं सत्याचं शोधन केलं आणि हे आपल्या समोर मांडत आहे. मी धम्माला शरण जातो, मी बुद्धाला शरण जातो आणि मी संघाला शरण जातो. हे तीन प्रतीक म्हणजेच आमच्या कपाळावर हे 3 पट्ट्याचा भस्म आहे. या भस्मावर राहून थांबलं नाही तर लिंगायत पंथाच्या प्रत्येकाच्या गळ्यात लिंग सुद्धा दिलेला आहे. या लिंगाचं सुद्धा कारण असंच आहे मित्रांनो की हे लिंग असं आहे की हा लिंग तुमच्या गळ्यात आहे म्हणजे तुमचं शरीरच देवालय. तुम्हाला कुठेही इतरत पाया पडायची गरज नाही. म्हणजे आपल्या बुद्ध धम्माचा आत्तदप्प भव हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. हु इज ओबीसी? ओरिजिनल बुद्धिस्ट कैडर, उनको कहा जाता है ओबीसी. और इस ओबीसी की व्याख्या और परिभाषा करने वाले हनुमंत उपरे जी ने मुझे ये बुद्ध धम्म सिखाया है कि बंजारा संस्कृति में मैंने पीएचडी किया. ये पूरी की पूरी बंजारा संस्कृति बुद्ध तत्व से मिलती है. इसलिए ये बंजारा संस्कृति को भी मैंने इस बुद्ध तत्व को सम्मिलित करके मैं मेरे 2 शब्द आपके सामने सम्मिलित करती हूँ. देश दुनिया में बौद्ध के प्रति बुद्धिजीवी और आम जन का आकर्षण, रुचि निरंतर बढ़ रही है. विज्ञान और वैज्ञानिक सोच पैदा कर समाज को प्रगति की राह पर ले जाने की जरूरत है. ऐसे में बुद्ध की शिक्षाएं हर स्त्री, पुरुष, गरीब, अमीर सभी के कल्याण के लिए 2500 वर्ष बाद भी और अधिक प्रासंगिक और साबित हो रही है. ऐसा वैज्ञानिक दर्शन जो आत्मा, परमात्मा, ईश्वर, स्वर्ग, नरक, पूजा पाठ, यज्ञ, बलि, निरर्थक कर्मकांडों की अनगिनत रूढ़ और मान्यता को ध्वस्त करते हुए व्यक्ति को अपने आप को अत्तदीप भव बनाव की प्रेरणा देता है. बुद्धि, तर्क, विवेक, विज्ञान की बात करता है. काल्पनिक ईश्वर की बजाय इंसान की नैतिकता पर जोर देता है. ऐसे धम्म को अधिक पढ़ने और समझने, शील का जीवन में पालन करने के लिए युवा पीढ़ी की चाह बढ़ रही है. पहली बार पीपल्स एजुकेशन सोसाइटी मुंबई द्वारा बुद्ध एंड हिज धम्म ग्रंथ की लोकप्रियता निरंतर बढ़ रही है. जहां एक और दुनिया में विकृत व रूढ़ धर्म की जर्जर दीवारें ध्वस्त हो रही है, वही धम्म के बोधि वृक्ष पर दिनों दिन नई कोपलें फूट कर खिल रही है. जरूरत है इस धम्म ग्रंथ की अधिक सरल और कोपलें अधिक सिल रही है. इसलिए जरूरत है इस धर्म ग्रंथ को अधिक सरल और आकर्षण रूप में धम्म ग्रंथ को अधिक से सरल और आकर्षण रूप प्रस्तुत कर घर घर पहुंचाया जाए. साथियों, हम लोग धर्मांतरित हो गए. मैं पूर्वाश्रमी का वंगी हूं, जिसे इस देश में हर राज्य में अलग अलग नाम से जाना जाता है. कहीं चुड़ा, कहीं भंगी, कहीं मेहतर, कहीं लाल बेगी, कहीं डोम, कहीं डुमार, कहीं सुदर्शन. वाल्मीकि और सुदर्शन, देखो भाई हमको भगवानों से जोड़ दिया. काम तो नीचे का करवाते थे और नाम भगवानों का देते थे. कौन सी बड़ी बात है यार, ये कहां का न्याय है भाई? नाम भगवानों के वाल्मीकि, सुदर्शन, और काम
साले तो खुद तो नहीं कर पाते थे, हमसे कराते थे और नाम हमको बड़े बड़े दिए जाते थे। इस मनोवस्था को फेंक कर उखाड़ फेंकने के लिए जब से मैंने कमर कसी थी, मैं उपरे काका के साथ जब वो पार्टी में काम करते थे तो नहीं था, लेकिन 2011 के बाद जब उपरे काका ने जब भीम प्रतिज्ञा की कि मैं ओबीसी भाइयों को बुद्ध की ओर ले जा रहा हूं, उस समय मैं उपरे काका के साथ हो लिया था। मैं मेरे कम्युनिटी में जहां आप आए होंगे नहीं आए होंगे, लेकिन यहाँ बहुत सारी तादाद में मेरे भाई लोग हैं जो रूखी और सुदर्शन के नाम से जाने जाते हैं। उन सबको मैं आह्वान करता हूं यहां से, और भाई धर्मांतर हुआ मतलब क्या हुआ? भाई पुराने विचारों को उखाड़ फेंक, हमने नए विचार धारण किए हैं। जो पुराने विचार तुमको ये गलत काम कराते थे, जिससे तुमको आत्मसम्मान नहीं मिलता था, उस आत्मसम्मान को जागा करने के लिए हमने बाबा साहब ने दिया इस देश में पुनर्जीवित किया, बुद्ध धर्म को स्वीकार किया है। इसे कर्मकांड के जोखड़ को हटाकर एक तर्कवादी, मानवतावादी, विज्ञानवादी, जिससे इंसान की उन्नति होती है, वो उन्नति का मार्ग हमने स्वीकार किया है। साथियों, मैं आज बहुत धन्य मानता हूं बाबा साहब ने जब प्रतिज्ञा में कहा था आज मेरा नया जन्म हुआ है। हमारा भी नया जन्म आज हुआ है। आज तक हम मरे हुए थे, हमारा कोई आत्मसम्मान नहीं था, और जिसका आत्मसम्मान नहीं होता वो मरे हुए से कम नहीं होता। जिसका आत्मसम्मान नहीं होता वो मरे हुए से कम नहीं होता। इसीलिए आत्मसम्मान के लिए हमारी लड़ाई है, और आत्मसम्मान पाने के लिए इस बुद्ध धम्म के अलावा हमारे पास कोई चारा नहीं है। मी आपल्या या सोहळ्याचे प्रमुख आणि सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आयुष्मान संदीप हनुमंतराव उपरे यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणासाठी पाचारण करतो। संदीपजी। सर्वप्रथम जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे यांच्यासह ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले जीवन व्यतीत केलेले आहे, अशा सर्व महामानवांना या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिवादन करतो। तसेच फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा कृतीत आणणारे माझे वडील हनुमंतराव उपरे काका यांना देखील या ठिकाणी मी अभिवादन करतो। या विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय भंते बदंत आर्य नागार्जुन सुरई ससईजी व त्यांचा भिक्खुगण, आणि आता या थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणून गेलेले फुलझले साहेब व उपस्थित सर्व मान्यवर, या दीक्षा धर्मांतर सोहळ्यास आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज दीक्षाभूमीवर हजारोच्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित झालेला तमाम ओबीसी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी खास आलेल्या पत्रकारांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो। बंधू भगिनींनो, ज्या दिवसाची गेली 5 वर्ष आपण चातकासारखी वाट पाहत होतो, तो दिवस अखेर आज उगवला आहे। माझे वडील स्मृतिशेष हनुमंत उपरे काका यांच्या संकल्पाची आज परिपूर्ती होत आहे। 5 वर्षापूर्वी त्यांनी जो संकल्प सोडला होता, तो संकल्प आज प्रत्यक्षात साकार होत आहे। हा क्षण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आम्ही आमच्या मूळ घरात, मूळ संस्कृतीत प्रवेश करतो आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाला शरण आले, त्याच पवित्र दीक्षा भूमीवर आम्ही तथागताला शरण आलो आहोत। आजचा दिवस आमच्यासाठी क्रांतीचा दिवस, युगप्रवर्तक दिवस आहे। आज आम्ही नवा युगात प्रवेश करत आहोत। आज आमचा नवा धार्मिक सांस्कृतिक जन्म होत आहे। आमच्या आजपर्यंतच्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा आणि सर्वात चित्तथरारक दिवस आहे। बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आम्ही धन्य धन्य झालो आहोत। ओबीसी समाजात जागृती व्हावी, तो अज्ञान, अंधश्रद्धा, गुलामी, लाचारी, दारिद्र्य
यातून लवकरात लवकर मुक्त होऊन प्रगतीपथावर यावा आणि विकासाच्या समतेच्या विज्ञानाच्या मार्गावर चालू लागावा, यासाठी उपरे काकांनी आयुष्यभर अविश्रांत धडपड केली. त्यांनी ओबीसींच्या जीवनात क्रांती घडवून आणण्याचा अवरात्र ध्यास घेतला होता. ते करत असताना एक महत्त्वपूर्ण निर्णयाप्रत ते आले. हा निर्णय होता बौद्ध धम्म स्वीकारण्याचा आणि खऱ्या घर वापसीचा. भारतातला बहुजन ओबीसी समाज पूर्वी बौद्ध होता. मधल्या काळात आपली ही ओळख हा समाज विसरला आणि स्वतःला हिंदू समजू लागला. हळूहळू तो हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, अज्ञानाच्या, उच्च नीतीच्या, जातीभेदाच्या सापळ्यात अडकला आणि सर्वांगाने शोषला गेला. सर्व प्रकारचे विकासापासून वंचित झाला. फुले आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार आत्मसात केल्यानंतर खरा इतिहास उपरे काकांच्या लक्षात येऊ लागला. आपली मूळ परंपरा बुद्ध धम्माची आहे याचे भान त्यांना आले आणि त्यांनी त्या क्षणी आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर हा चैतन्यमय अभियानाला प्रारंभ केला. तेव्हापासून हा विचार घेऊन त्यांनी संबंध महाराष्ट्र अक्षरशः पिंजून घुसळून काढला. या अभियानाअंतर्गत नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, महाड अशा अनेक ठिकाणी परिषदा संपन्न झाल्या. या सर्व परिषदांना जोरदार प्रतिसाद लाभला. ओबीसींना आपण मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव होऊ लागली. आपण आपल्या मूळ धर्मात बौद्ध धम्मात प्रवेश केला पाहिजे हा विचार त्यांच्या मनाचा ठाव घेऊ लागला. यातूनच ओबीसी समाजाच्या जागृतीला निर्णायक धार येऊ लागली. पण अचानक काका गेले. धर्मांतराचे अभियान ऐन भरात असताना आणि धम्मदीक्षेचा कार्यक्रम 1.5 वर्षावर येऊन ठेपला असताना 19 मार्च 2015 रोजी त्यांचे निर्वाण झाले. काकांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांनाच धक्का बसला. धर्मांतराची चळवळ थांबते की काय अशी शंका व्यक्त करण्यात येऊ लागली. काही काळ चळवळीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यासारखे वातावरण निर्माण झाले. आम्ही कुटुंबीय तर काकांच्या निधनाने दुःखाच्या खाईत कोसळलो होतो. अशा धीर गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रातल्या असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांनी पुन्हा उभे राहण्याची जी हिंमत दाखवली ती थक्क करून टाकणारी होती. त्यांनी आमच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवले, आमचा हौसला बुलंद केला. अगणित बौद्ध बांधवांनी आमच्या दुःखात सहभागी झाले. आम्हाला नवी उमेद देत त्यांनी आमचा हुरूप वाढवला. बंधुभाव म्हणजे काय याची जबरदस्त प्रचिती आम्हाला या काळात आली. महाराष्ट्रातूनच आणि भारतातूनच नव्हे तर या जगातील किमान 40 देशातून बौद्ध बांधवांनी आमच्याशी संपर्क साधून आमच्या दुःखात संवेदना प्रकट केली. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत काकांनी ठरवल्याप्रमाणे ओबीसींचा धम्मदीक्षेचा भव्य दिव्य कार्यक्रम करायचाच असा निर्धार आम्ही सर्वांनी मिळून केला आणि नव्या जोमाने कामाला लागलो आणि अखेर आजचा दिवस उजळला आहे. आज 25 डिसेंबर याच दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीला आग लावली होती. याच मनुस्मृतीने ओबीसीचे जीवन पिढ्या उद्ध्वस्त आणि बर्बाद केलेले होते. त्यामुळे याच दिवशी हिंदू धर्माला शेवटचा नमस्कार करून कायमचा जय भीम करण्यासाठी म्हणायला सुरुवात करायची आहे. आजचा दिवस आम्हा ओबीसींच्या आयुष्यातला अभूतपूर्व दिवस आहे. कित्येक शतकानंतर आज प्रथमच आम्हाला गौतम बुद्ध नावाचा आमचा खराखुरा पूर्वज पुनश्च भेटला आहे. आज आम्ही आमच्या मूळ आदिपुरुषाकडे गौतम बुद्धाकडे जात आहोत. बुद्धाच्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत आम्ही आता कायमचे विसरणार आहोत. ही सावली आमच्या जीवनात नवी आशा, नवी पालवी आणि नवा प्रकाश निर्माण करील याची मला खात्री आहे. बाबासाहेबांचे आणि उपरे काकांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही ओबीसी बांधव आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. आज हजारो ओबीसी बांधव स्वतःच्या अंतस्मरणाला स्मरून सतसत विवेक बुद्धीने अनुसरून सर्व विचारांती स्वेच्छेने स्वतःहून बौद्ध धर्मात पदार्पण करत आहेत. ही अत्यंत आश्वासक गोष्ट आहे. आज इथे कोणीही जबरदस्तीने आलेलं नाही. धर्मांतर ही जबरदस्तीने करण्याची कृती नाही. मनाला पटली तर आणि तरच करायची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना हार्दिक सदिच्छा देतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे या ठिकाणचे सुखदेव सरांचे सर्व सहकारी व नागपूरमधील सर्व धम्म बांधव, ओबीसी बांधव व प्रत्यक्ष सर्वांचे ज्यांनी हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद करतो
आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र एक करणारे आमचे उल्हासभाऊ राठोड, आमचे अमरसिंग ढाकाजी, त्यानंतर निनाळे साहेब औरंगाबादचे, गजानन चित्रे व ओबीसीचे सर्व आमचे परिषदेचे पदाधिकारी यांचे मी या ठिकाणी मुद्दामून नाव घेऊ इच्छितो. आणि या ठिकाणी एक दिलगिरी सुद्धा मला व्यक्त करायची आहे की या ठिकाणी बऱ्याचशा सर्व जातीमध्ये मगाशी सुखदेव साहेब म्हणले 15-16 जाती नाही, इथं एक 35-40 जातीने या ठिकाणी धर्मांतर झालेलं आहे. आणि त्या सर्व प्रतिनिधीला आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी द्यायची होती. या ठिकाणी बरेचसे आमचे ओबीसी बांधव उभे आहेत, ते मला चिठ्ठी पाठवतात की आम्हाला पण आमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. पण आता हे महानाट्याचा जो आपला प्रोग्राम आहे त्याच्यामुळे ते शक्य नाही. त्यामुळे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरी दिलगिरी ही व्यक्त करतो की आमचे ओबीसी आताच बुद्ध धम्माकडे आलेले आहेत. आमच्या निनाळींनी चुकून व्यासपीठ हे शब्द इथं उच्चारला, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आता ते धम्माचं आचरण करतील असं मी आपल्याला बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.